शुक्राचार्य महाराज की जय, मोरेश्वर भगवान की राधेश्याम। श्री मैत्रीवाच मनोस्तु शतरूपाय त्रिसंकन्याच जिने आकृती देवतीच प्रस्तुतीर्ती विश्वप्राण आकृती प्रदात्तपि भक्तवत्तनमानपा पुत्रका धर्माश्च शतरूपानुमोदिता। शुक्राचार्य मैत्री सांगतात राजा, अनेक प्रकारच्या या श्रीमद भागवत पुराणामध्ये कथा या ठिकाणी आलेल्या आहेत। सुंदर कथा श्रवण करत 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 या ठिकाणी तुला तिसऱ्या स्कंदा या ठिकाणी तिसऱ्या स्कंदाला पूर्णविराम दिला। चतुर्थ स्कंदामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। या चतुर्थ स्कंदामध्ये स्वयंभू मनुच्या कन्याच्या वंशाचं वर्णन आलेलं आहे। मैत्र वेदुला स्वयंभू मनु महाराणी शतरूपा यांच्यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद दोन मुलं झाली आणि 3 कन्या झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती। 3 मुली झाल्या। आकुतीला जरी भाऊ होते तरी या ठिकाणी शतरूपेच्या अनुमतीने राजाने आकुतीचा विवाह रुची प्रजापती बरोबर लावून दिला आणि भगवंताचं नाम चिंतन करीत असल्याने प्रजापती रुची त्यांचं ब्रह्मतेज संपन्न होत। आकुतीपासून एक पुरुष एक स्त्री अशी जोडी उत्पन्न झाली। त्यापैकी जो पुरुष होता साक्षात भगवान विष्णू होती आणि जी स्त्री होती ती भगवंताच्या विभक्त कधीही विभक्त न राहणाऱ्या लक्ष्मीच्या अंश स्वरूप होती आणि त्या स्त्रीचं नाव होतं दक्षिणा। स्वयंभू म्हणून आकुतीच्या त्या परम तेजस्वी पुत्राला आनंदाने आपल्या घरी आणलं। दक्षिणेला रुची प्रजापती ते आपल्या जवळ ठेवलं। या स्वयंभू म्हणून आणि जेव्हा ही मुलगी विवाह समजा या ठिकाणी योग्य झाली तेव्हा तिने या ठिकाणी यज्ञ भगवंतानं पतिरूपानं इच्छा केली, पती व्हावे म्हणून। आणि भगवान यज्ञ पुरुषानं तिच्याशिवाय विवाह केला, दक्षिणेशिवाय विवाह केला यज्ञ पुरुषानं। त्यामुळे भगवान परमात्मा प्रसन्न झाले, आनंदित झाले आणि त्या दक्षिणेपासून 12 मुलं झाली त्यांना। कोणकोणते ऐका, तोष, प्रतोष, संतोष, भद्रा, शांती, हिडस्पती, इंदम, कवी, विभो, स्व, सुदेव आणि रोचन हे 12। हे स्वयंभू मन्वंतराचे दूषित नावानं देव झाले आणि त्यांच्याच मन्वंतरामध्ये मरीची आदी सप्त ऋषी झाले। भगवान यज्ञाचे इंद्र होता, मान प्रभाविशाली प्रेवृत्त उत्तानपाद हे मनुष्य पुत्र होते आणि म्हणून हे मन्वंत त्या दोघांचे पुत्र नातू पंतू यांच्या वंशाने त्यांचा वंश या ठिकाणी भरून निघाला।
या म्हणून आपली दुसरी कन्या जी होती ना, जी होती ही जी होती कर्दमांना दिली. आताच आपण कथा ऐकली कर्दम ऋषीची. देवती कर्दम ऋषी कपिल देव भगवान कशी कथा आपण या ठिकाणी श्रवण केली. आणि तिसरी कन्या आपली प्रसूती ब्रह्मदेवाचा पुत्र, त्याचं नाव होतं दक्ष. दक्ष प्रजापतीला देऊन टाकलं आणि त्यांचा बी वंश या ठिकाणी त्रिलोक्यामध्ये पसरला. कर्दमाच्या 9 कन्या ब्रह्म ऋषीच्या पत्नी होत्या आणि त्यांच्या वंशाचं वर्णन तुला सांगतो ऐक. मरीची ऋषीची पत्नी म्हणजे कर्दमाची कन्या, तिचं नाव कला. कलापासून या ठिकाणी पूर्णिमा नावाच्या 2 अपत्य झाले आणि त्यांच्यापासून या ठिकाणी यांचा वंश या ठिकाणी वाढत गेला. विठुला, या पौर्णिमेला विराज आणि विश्वाग नावाचे 2 मुलं झाले आणि एक कन्या झाली. त्या कन्याचं नाव आहे देवकुल्या नावाची कन्या झाली. आणि हीच पुढच्या जन्मात श्रीहरीच्या चरणतीर्थापासून देव नदी गंगेच्या रूपानं प्रगट झाली. आत्रीची पत्नी अनुसया, हिला दुर्वास, दत्तात्रेय आणि चंद्र नावाचे 3 परम यशस्वी पुत्र झाले. 3 अनुसय. विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव त्यांच्या अवतार, दत्तात्रेयचा अवतार सांगितले. विदुराने विचारलं, महाराज, या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय अंत करणाऱ्या सर्वश्रेष्ठ देवतांनी अत्रि मुनीच्या घरी काय इच्छेने अवतार घेतला सांगा ना. मैत्र म्हणतात, ब्रह्मदेवानं या ब्रह्मज्ञानामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली. तेव्हा त्यांनी काय केलं, आपल्या पत्नीचं तप करण्यासाठी एका पर्वतावर गेले. त्या पर्वताचं नाव होतं वृक्ष नावाचा पर्वत. आणि त्या पर्वतामध्ये असा पर्वत होता, सर्वत्व झाडी होती, फळ फुलांची झाडे होती, अशोक वृक्षाचे वन होत आणि त्या नदीच्या पाण्याचा आवाज असा खळखळाट येऊ लागला. आणि त्या वनामध्ये त्या पाण्याचा खळखळाट आवाज आल्यानंतर त्या पाण्यामध्ये वनामध्ये मुनी या ठिकाणी प्राणायाम करू लागलेले. आपल्या शरीराला सगळं चित्त वश करायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं, वायू भक्षण करायचा, थंडी, ऊन, पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता भगवंताचं चिंतन करायचं. त्यावेळी ज्यांच्या मनोमय अशी प्रार्थना करत होते की जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे आणि मला स्वतः सारखं त्यांनी सुद्धा संतान द्यावं. मग प्राणायामरूपी इंद्राने प्रज्वलित झालेले अत्रि मुनीचं जेव्हा ते त्यांच्या मस्तकावर निघून गेले, तिन्ही लोकांना तप्त करत असे. पण ब्रह्म, विष्णू आणि महादेव तिन्ही लोक जगतपती त्यांच्या आश्रमात येतात. आणि आश्रमात आल्यानंतर आपल्या अप्सरा, मुनी, गंधर्व, विद्याधर, नाग त्यांचं सुयश या ठिकाणी भगवंताचं या ठिकाणी सुंदर गायन करू लागलेले. हरी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण
त्या तिघांचं एकाच वेळी आगमन झालं. अत्रि मुनीचे अंतकरण प्रकाशमय झालं. एका पायावर उभे असताना देवतांचं दर्शन घेतलं. या जमिनीला साष्टांग नमस्कार घातला आणि तेज भगवान दत्तात्रेयचा अवतार. मैत्र म्हणतात विद्वान, या अत्रीचं वचन या ठिकाणी ऐकून तिन्ही देव हसू लागले. मधुरवाणीने त्यांना सांगू लागले, ब्राह्मण, आपण या ठिकाणी सत्य संकल्प तुम्ही जसा संकल्प केला तसं झालं पाहिजे. त्याच्या विपरीत कसं होऊ शकेल? आणि तुम्ही ज्यांचं ध्यान करतात तेच आम्ही आहोत. तुमचं कल्याण असो, आमचंच अंश स्वरूप तीन जगामध्ये पुत्र उत्पन्न होतील आणि तुमच्याच जो काही यश आहे त्या यशांचं या ठिकाणी विस्तारपूर्वक या ठिकाणी अशा प्रकारे अभिष्टवर गेला. उत्तम प्रकारचे पूजन केलं. पाहत 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 तिन्ही देव आपण आपल्या स्वस्थानाला निघून गेले. ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये, विष्णू क्षीरसागराकडे आणि भगवान शंकर कैलास लोकाकडे निघून जातात. आता या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र, विष्णूच्या अंशापासून योग दत्तात्रेय आणि महादेवाच्या अंशापासून दुर्वास ऋषी. आता अंगिरा ऋषीच्या संततीचं तुला वर्णन सांगतो ऐक. अंगिराची पत्नी श्रद्धा हिनं शिनीवाली कुह, राका आणि अनुमती चार कन्येला जन्म दिला. चार. यांच्याशिवाय साक्षात भगवान उदय, ब्रह्मनिष्ठ, बृहस्पती असे तिला 2 मुलं झाले आणि सर्वोच्च मन्वंतरामध्ये ते प्रख्यात झाले. पुनस्त त्यांनी पत्नी हल्मीपासून महर्षी अगस्त महातपस्वी स्वसुरा असे 2 मुलं झाले. त्यातील अगस्त पुढील जन्मामध्ये जठराग्नी झाली. या विश्वा मुनीने हिडवीपासून यक्षराज कुबेर झाला. त्यांची दुसरी पत्नी केशनी पासून रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे 3 झाले. महामते महर्षी पुलस्ताची पत्नी साध्वी गतीपासून कर्मश्रेष्ठ वरियान, सविष्णाचे 3 तिला पुत्र झाले. त्याचप्रमाणे क्रतूची पत्नी किर्या हिने या ठिकाणी ब्रह्मतेजानं तळपणाऱ्या 60,000 वाल्किली ऋषींना जन्म दिला. शत्रुतापन विदुरा वचिष्ठाची पत्नी ऊर्जा अरुंधतीच्या पासून चित्रकेतू 7 विशुद्ध ब्रह्मर्षीचा जन्म झाला. त्यांची नाव ऐक. चित्रकेतू, सुरोची, विरजा, मित्र, उल्बन, वसुभान, धनुमान अशी त्यांची नाव होती. त्यांच्या दुसऱ्या पत्नीला शक्ती आणखी काय मुलं होती ऐक. अथर्व, त्या अथर्व मुनीची पत्नी ही दिदीची नावाच्या ऋषींना एक तपोनिष्ठी पुत्र झाला. ददीची नावाचा ऋषी. आणि दुसरं नाव अश्वशिला असे. आता या ठिकाणी तुला भर्ग वंशाचं वर्णन सांगतो ऐक. भगवान भृगंना ख्याती नावाच्या पत्नीपासून विधाता नावाचे पुत्र झाले आणि श्री नावाची एक भगवत कन्या झाली. श्री नावाची मेरू ऋषी पासून आपल्या आयती आणि नियती नावाच्या कन्या धाता आणि विधाता यांना दिला. त्यांच्यापासून त्यांना मर्कंड आणि प्राण नावाचे 2 मुलं झाली. त्यांच्यापैकी मर्कंडापासून मार्कंड, प्राणापासून मुनी वेदशिला यांचा जन्म झाला. भृगांचा एक कवी नावाचा पुत्र होता. त्याचाच पुत्र भगवान शुक्राचार्य झाला.
विदुरा या सर्व मुनीश्वरांनी संतती उत्पन्न करून सृष्टीचा विस्तार केला. अशा प्रकारे तुला मी या कदम वंशाच्या संततीचे वर्णन सांगितलं. जो पुरुष या संततीचं वर्णन श्रद्धापूर्वक ऐकेल त्यांची पाप या ठिकाणी तात्काळ नाहीशी होतील. आता ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष मनोपत्नी प्रसूतीचा विवाह केला तेव्हा तिच्यापासून सुंदर डोळ्याच्या 16 कन्या उत्पन्न झाल्या. दक्ष प्रजापतीला 16 कन्या झाल्या. त्यापैकी दक्षाने 13 धर्माला दिल्या, 1 अग्नीला दिली, 1 पितृगणाला दिली आणि 1 भगवान शंकराला दिली. जन्म मृत्यू सोडवणारा भगवान शंकराला दिली. मैत्र म्हणतात राजा, अरे दक्षाच्या 13 कन्या आहेत, 16 कन्या आहेत. 16 कन्यापैकी 3 कन्याचं नाव सांगितलं आणि 13 कन्या धर्माला जे दिल्या ना त्यांच्या मुलीचे नाव काय ऐक सांगतो. श्रद्धा नावाची, मैत्री नावाची, दया नावाची, शांती नावाची, सृष्टी नावाची, सृष्टी नावाची, क्रिया नावाची, उन्नती नावाची, बुद्धी नावाची, मेधा नावाची, दीक्षा नावाची, ही नावाची आणि मुक्ती या धर्माच्या पत्न्या 13 सांगितले नाव. त्यापैकी या श्रद्धेने शुभ, मैत्रीने प्रसाद, दयेने अभय, शांतीने सुख आणि दृष्टीने आनंद, दृष्टीने अहंकार यांना जन्म दिला. क्रियाने योग, उन्नतीने गर्व, बुद्धीने अंतर, मेधेने स्मृती, तितिक्षेने क्षेम आणि हिने प्रशय नावाच्या पुत्राला जन्म दिला. या सर्व गुणाची खान असणाऱ्या मृत्यूदेवीने नर नारायणाला जन्म दिला. त्यांचा जन्म झाल्यापासून हे सर्व विश्व अत्यंत आनंदित होऊन प्रसन्न झालं आणि त्यावेळी लोकांची मन, दिशा, वायू, नदी, पर्वत सर्वच प्रसन्न झाली. महाराज आकाशामध्ये मंगलवाद्य वाजू लागलेले, देवतांचा फळांचा वर्षाव होऊ लागलेला आहे. मुनी प्रसन्न झाले आणि त्याची स्तुती करू लागले. गण, गंधर्व, यक्ष, अप्सरा या ठिकाणी नृत्य करू लागलेले, गायन करू लागलेले, अप्सरा नाचू लागलेले. देव म्हणतात अशा प्रकारे निरनिराळ्या रूपांची कल्पना केली जाते. आपल्या मायेनं आपल्या स्वरूपामध्ये या विश्वाची रचना केली आणि आपल्या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी या धर्मांच्या घरी ऋषी रूपांनी स्वतः प्रगट झाले. आणि मग अग्नीची पत्नी या ठिकाणी विधवा, त्यांना या प्रभूचं दर्शन झालं. देवतांनी अशा प्रकारे त्यांची स्तुती केली आणि भगवान नर नारायण या ठिकाणी दोघंही गंधमादन पर्वतावर निघून जात आहेत. भगवान श्री हरेचा वंशरूप असे तेच नर नारायण या पृथ्वीचा भार उतरण्यासाठी यदुकुल भूषण श्रीकृष्ण त्यांचे श्यामवन अर्जुन या रूपाने या ठिकाणी अवतीर्ण होतील. अग्नीची पत्नी सुहान, अग्नीचे स्वाभिमानी असणाऱ्या पावक, कोमार, सुची हे 3 पुत्र उत्पन्न केले. तिघे हवन केले, त्या पदार्थाचं भक्षण करू लागलेले. आणि मग या तिघापासून आणखीन 45 प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले. हेच आपले 3 पिता आणि 1 पितामह यांच्या 49 अग्नी मनवले जातात. वेद, ब्राह्मण, वैदिक यज्ञक्रमामध्ये 49 अग्नीच्या नावाने अग्निष्ठी आहेत. तेच आहे अग्निवास्त. या पितरापासून स्वेदेला धरणी आणि वायुंना नावाच्या 2 कन्या झाल्या. त्या दोघींनी ज्ञान विज्ञानात प्रांगत झाला आणि त्यांनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. अशा प्रकारे शुक्राचार्य राजा तुला स्वयंभूमनुच्या वंशाचं वर्णन सांगितलं. भगवान शिव आणि दक्ष यांचा प्रजापतीला द्वेष का झाला
सांगतो ऐक. विदुरा, पूर्वी एकदा प्रजापतीच्या यज्ञामध्ये सर्व मोठमोठे ऋषी देवता मुनी अग्नी आपापल्या अनुयाने एकत्र येतात. दक्षानं फार मोठा यज्ञ केला. हा यज्ञ केल्यानंतर सर्व देवतांना राजलोकांना पाचारण केलं आणि पाचारण केल्यानंतर आपले जावयां सुद्धा बोलवलं. सर्व आले यज्ञामध्ये. यज्ञामध्ये आल्यानंतर सर्वांनी आपल्या सासरे बोला उठून उभा टाकतात, साष्टांग नमस्कार घालतात. पण त्या यज्ञामध्ये महादेव उठलेच नाहीत. महाराज भगवान शंकर उठले नाहीत. दक्षला राग आला. दक्ष या ठिकाणी सतीला म्हणू लागतो, सते तुला सांगितलं होतं याच्यासोबत लग्न करू नकोस. मशानामध्ये राहणारा भूत वेताळे त्याच्यासोबत. मशानभूमीमध्ये कोण आहेत, कोण नाचतंय? हरी भूते वेताळ नाचती. नावच काय त्यांचं? भोळा शंकर म्हणतात त्यांना. आणि त्याला काय आवडतं महाराज? हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवर तुला वेलाची, आवर तुला वेलाची, वेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, शंकरा, भोळा शंकरा. रुद्राक्षांच्या माळा आहेत. डोक्यावर चंद्र धारण केलेला आहे. त्याच्यासोबत विवाह करू नको म्हटलं तरी विवाह लग्न केलं. अनादर केला दक्षाचा असं दक्षाला वाटलं. बरेच दिवस झाले बाळा निघून गेले. पुन्हा दक्षाने विचार केला, अहो ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून अशा भूतघातात सादर सरदार आचारहीन भ्रष्ट स्वभावता असता माझी सुंदर कन्या दिली त्याला. महादेवाची फार निंदा केली, कोणताच प्रतिकार केला नाही. त्यामुळे दक्षाचा क्रोधाचा पारा आणखीन चढला. पाणी हातात घेतलं, त्यांनी शाप देण्यात तयार झाला. दक्ष म्हणाले, महाराज महादेव देवामध्ये अधम आहे. आता तुला इंद्र उपेंद्र देवतांच्या बरोबर यज्ञातील भाग न मिळो. तुला मुख्य सभा सदांती त्यांना करण्यास मनाई केली. महादेवांना शाप देऊन ते रागारागा सभेच्या बाहेर पुढे आपल्या घरी निघून गेले.
आणि शंकराच्या गणामध्ये अग्रगण्य असताना नंदीश्वर दक्षाने शाप दिलेला कळला. अतिशय संताप्त दक्षाला दक्षाच्या दुर्वचनाला मान्यता देऊन ब्राह्मणांना भयंकर शाप दिला. काय शाप दिला? जो या मत्स्य शेणाचा अभिमान बाळगून कोणत्याही ग्रह न करण्या भगवान शंकराचा दोष करतो त्याची भेद बुद्धीचा या ठिकाणी मूर्ख दक्ष तत्वाला विमुख राहील. आणि पाहता 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 एक दिवस या ठिकाणी खूप दिवस झाल्यानंतर दक्षानं फार मोठा यज्ञ केला. यज्ञ केला. महादेवाला सांगायचंच नाही म्हटले. आता सगळ्या देवतांना बोलवलं. देवता गण गंधर्व यक्ष किन्नर ऋषी मुनी यज्ञानं दक्ष मोठा केला. आणि सर्व देवदेवता आपण आपल्या वाहनावर बसून दक्षाच्या यज्ञाकडे जाऊ लागतात. कैलास पर्वतावरून या ठिकाणी नारद जातात आणि नारायणांचे या ठिकाणी नारद जात असताना त्यांच्या मुखामध्ये नामचिंतन होतं. हरी श्रीमन नारायण 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 हरी नारायण 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 बद्री नारायण 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 ब्रह्म नारायण 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 ब्रह्म नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीनारायण नारायण नारायण कृष्ण भगवान की जय. श्री सुखाचार्य महाराज की जय. मग या ठिकाणी नारद कैलास पर्वतावर येतात आणि कैलास पर्वतावर आल्यानंतर भगवान शंकराला साष्टांग नमस्कार घातला. भगवंताची स्तुती केली. हरी नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय. अशी स्तुती केल्यानंतर भगवान शंकराने डोळे उघडले. नारद साष्टांग नमस्कार घातला. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणे माता मुकुट झाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवी शंभो मज पूर्णकारी. देवा पुढे निघाले नारद. म्हणले महाराज तुमच्या सासरे बुवाच्या इथं फार मोठा यज्ञ चालू आहे. म्हणले आम्हाला आमंत्रण नाही. काही ठिकाणी आमंत्रण असलं तर जायचं, काही ठिकाणी आमंत्रण जर नसलं तर जायचं नाही. काय इथं कथा चालू आहे, चला भागवत कथेला. तिथं म्हणायचं नाही आपल्याला आमंत्रण नाही म्हणून, यायचं कथेला. एखादा म्हणला चला बाहेर फिरायला, जिकडं जाऊ नये तिकडे जातो, जायचं नाही. लग्नामध्ये आमंत्रण असलं तर लग्नाला जावं, लग्नात आमंत्रण नसलं तर जायचं नाही लग्नाला. अवेलना होत असते. सतीनं सांगितलं स्वामी माझ्या बाबाच्या इथं फार मोठा यज्ञ आहे, चला ना. महादेवानं सांगितलं सती जायचं नाही, आमंत्रण नाही ना आपल्याला. सतीने विचार केला बाबा स्वामी माझे बाबा विसरले असतील. सती तुझ्या लक्षात नाहीये, तुझ्या वडिलांनी तुझ्या बाबांनी मला मागच्या वेळेस किती बोलले होतात, बोललेले आपल्यामुळेच हा यज्ञ केलेला आहे.
बायका ऐकत नाही महाराज. हा, संक्रांतीला साडी घ्यायची म्हणजे घ्यायचीच, काय घ्यावाच लागते. स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट, काय हे पुरवावच लागते. का घ्यावा? संक्रांतीला साडी घ्यावाच लागते. घ्यायची का? तुम्हाला नाही घ्यायची. मग महादेवानं सांगितलं सती जायचं नाही. सती ऐकत नाही. स्वामी जाऊ द्या ना. हा ना, जुनी म्हणे महाराज, दुसऱ्याच्या माहेरचं कुत्र जर आलं तर तिला या ठिकाणी आपुलकी असती. माझ्या गावचा आहे, किती लांब जाऊ द्या ना, आपल्या गावाचं प्रेम वाढत असत. सतीनं सांगितलं स्वामी जाऊ द्या ना. महादेवाने विचार केला, नंदिकेश्वराला बोलवलं. नंदिकेश्वरा सतीला घेऊन जा तिच्या वडिलाच्या घरी. महादेवाने विचार केला, आता सती गेल्यानंतर वापस येणार नाही हे मला सुद्धा माहिती, पण ऐकत नाही सती. पाहता 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 या ठिकाणी महाराज महादेवानं सांगितलं, सती तुला जायचंय ना, तुझ्या सर्व वस्तू घेऊन जायचं, काही ठेवू नको. सतीनं आपलं सर्व साहित्य गोळा केलं आणि सती नंदिकेश्वरावर बसली. दक्षानं सांगितलं होतं पत्नीला, जर या ठिकाणी सती आली तर सतीला कोणी सुद्धा बोलायचं नाही. 15 बहिणीला सुद्धा सांगितलं, अजिबात कोणी त्या सतीला बोलायचं नाही, तिचा अपमान करायचा. पाहता 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 सती आल्या बरोबर यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केलेला आहे. मोठी बहीण भेटली महाराज. ताई तू कधी आली? महाराज बोलली नाही, पुढे निघून गेली. सतीने विचार केला, चला नसल बोलली, काही कामानिमित्त असेल, कामामध्ये मग्न असेल. दुसऱ्या बहिणीला बोलली, ती सुद्धा बोलत नाही. पाहता पाहता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सुद्धा बहिणी बोलल्या नाहीत. 13 14 15 सुद्धा बहिणी बोलल्या नाहीत. जाऊ द्या, नसल बोलल्या. चला आपली आई आहे. आईला पाहिलं, आईचं प्रेम असतं महाराज. आईनं पाहिल्याबरोबर आईच्या डोळ्यामधून आसू धारा वाहू लागतात. सती तुझ्या बाबानं तुला न बोलण्याचा आज्ञा केलेली, आदेश दिलेला आहे, कोणी सुद्धा तुला बोललं नाही. असं का आई? मला सुद्धा भीती या. पाहिल्या बरोबर सती धा 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 यज्ञ मंडपात येते. आणि यज्ञ मंडपात आल्यानंतर दक्षाने यज्ञाच्या आहुत्या चालू होत्या. ब्राह्मण देवता आहुत्या टाकतायत. सर्व देवदेवता यज्ञासाठी हजर आहेत. आणि पाहिल्या बरोबर सतीला पाहिल्या बरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली दक्षाच्या. कशाला आलीस? तुला कोणी आमंत्रण दिलं? धाड 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 बोलू लागला दक्ष. त्याला तुला सांगितलं होतं मशानामध्ये राहणारा महादेव, त्याच्यासोबत लग्न करू नकोस, तू ऐकली नाहीस. अशी अविला महादेवाची करता असताना सतीने सांगितलं, बाबा जे बोलायचं ते मला बोला. फक्त हे नातं आई वडिलाचे, आई बाबाचं नातं आहे. पण तुम्ही कोण, मी कोण? फक्त शरीरानं शरीराचं नातं जोडल्या गेलंय. आपल्याला माहिती का आपण गेल्या जन्मात कोण होतो? बोलता 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 ढाढ 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 द्राक्ष बोलत असताना सतीला आपला राग क्रोध अनावर झाला. आणि पाहता पाहता यज्ञ कुंडामध्ये सतीने आपला देह समर्पित केला. ब्राह्मणाच्या आहुत्यात बंद पडल्या. मला लागले पळायला, इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ. आणि पळत पळत असताना नारदानं विना घेतला. नारदानं गमन केलं. महाराज पळू लागलेले. कैलास पर्वतावर नारायण नारायण
पाहिला आणि महादेवानं झालं नारदा झाला का यज्ञ? म्हणजे काय सांगावं म्हणजे देवा, यज्ञामध्ये फार अनर्थ झाला. म्हणजे काय झालं? अनर्थ घटना घडली. म्हणजे घटित करून ती घडली घटना. म्हणजे झालं काय? तुमच्या बायकोनं जीवन दिला म्हणजे यज्ञ कुंडामध्ये. असं पाहिल्या बरोबर महादेवाच्या जटा टाईट झाल्या महाराज. भगवान शंकर या ठिकाणी लालबंद झाले. भगवान शंकराने एक जटा उपटली आणि जमिनीवर आपटली. आपटल्या बरोबर त्या जटेमधून एकाची उत्पत्ती झाली. त्याचं नाव वीरभद्र. वीरभद्रानं साष्टांग नमस्कार घातला भगवान शंकराला. महाराज बोला आज्ञा काय? जा त्या दक्षाचा यज्ञाचा विध्वंस कर. आज्ञा केल्याबरोबर गण गंधर्व सर्व या ठिकाणी भूत प्रेत सर्व या ठिकाणी जातात. यज्ञ मंडप फोडल्याला यज्ञ कुंडामध्ये या ठिकाणी सगळ्या आवत्या होत्या त्या बंद पडल्या. यज्ञाचा विध्वंस केला आणि पाहता पाहता भगवान शंकर येतात आणि भगवान शंकरानं या ठिकाणी आल्या बरोबर दक्षाचं मुंडकं धडा वेगळं केलं. आणि मग भगवान शंकर लाल बुंद झालेली होती. सर्व देवतांनी सर्वांनी विनंती केली, देवा यज्ञ अर्धवट राहिलाय, काय करायचं? यज्ञ पूर्ण करा. भगवंताने सांगितलं यज्ञ पूर्ण करण्यासाठी यजमानच हवाय. यजमान कसा? यजमान तर गेला. जा म्हणले आता काय करा? या जंगलामध्ये गावामध्ये काही जर दिसलं, पशु असो कशाचं बी या ठिकाणी धड उडवा आणि त्या दक्षाला बसवा. एका वनामध्ये जंगलामध्ये जात असताना गावाच्या बाहेर गेले आणि गावाच्या बाहेर एक मशक होता, म्हणजे बोकड होतं. त्या बोकडाचं मस्तक छाटलं, त्याला धडा वेगळं केलं आणि त्या बोकडाचं मस्तक दक्षाला बसवलं आणि यज्ञाची पूर्तता केली. सर्वांना आनंद झाला. आणि म्हणून तेव्हापासून भगवान शंकराचं जर दर्शन घ्यायचं असेल तर अगोदर दक्षाला वाकडं दाखवावं लागतं. बघा दक्षाचं हा मग ओम नमः शिवाय म्हणायचं. आनंद केशवराच्या कानावर हात ठेवायचे, भगवंताला पाहायचं. हा आणि त्यावेळी दक्षिण या ठिकाणी भगवान शंकराचं दर्शन परिपूर्ण होत असते. सुखाचार्य सांग राजा अशा प्रकारे वीरभद्राकडून विध्वंस केला. महादेवाची मंगळणी केली व दक्षाच्या यज्ञाची पूर्तता केली. आणि अशा प्रकारे सुखाचार्य सांग राजा तुला दक्षाच्या कथा सांगितली. पुढं सुखदेव सांगतात राजा ध्रुव वंशाचं वर्णन तुला सांगतो. तोपर्यंत या ठिकाणी 5 मिनिटाची मध्यंतर करू. इति श्रीमते भागवते महापुराणे परमहंसाया संहितायां चतुर्थ स्कंदे दक्षेदो यज्ञ स्नान नाम सप्तमो अध्याय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री शुकाचार्य महाराज की जय. भाई